नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आज आपण फिरणार आहोत मालवणच्या देवबागमध्ये. हॅलो गाईज, आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही उठलोय. आमचा डे 2 स्टार्ट झालेला आहे. तर मी तुम्हाला इथून पुढे सांगेल की डे 2 मध्ये आम्ही काय काय केलेले. उठल्याबरोबर मी आधी बाल्कनीचा डोअर ओपन केला आणि हा व्ह्यू बघा, सकाळी 6 वाजेचा किती सुंदर व्ह्यू आहे हा. आणि मी तुम्हाला पण सांगते, जर तुम्हाला बोट राईड करायची असेल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग ती स्टार्ट करा, कारण जो व्ह्यू अर्ली मॉर्निंग आपल्याला भेटतो तो नंतर 9 ते 10 वाजेनंतर आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची बोट राईड जर बुक केली असेल तर ती अर्ली मॉर्निंग बुक करा. बोट राईड आम्हाला अरेंज करून दिली होती ब्रिझीवूडवाल्यांनीच. आता आपण आलो आहोत बोट राईडसाठी आणि ही राईड झाल्यानंतर आपण भेट देणार आहोत मालवणचं प्रसिद्ध रॉक गार्डनला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि फायनली आमची बोट राईड अशा प्रकारे चालू झालेली आहे. तर खरं सांगायचं म्हटलं म्हणजे देवबाग हे एक अतिशय शांत आणि सुंदर ठिकाण आहे. इथे कर्ली नदी आणि अरबी समुद्र एकमेकांना भेटतात आणि हाच संगम देवबागला खास बनवतो. इथे गर्दी कमी, निसर्ग जास्त आणि मनाला खूप शांतता मिळते. जे लोक शांत निसर्गरम्य सुट्टी शोधत आहेत त्यांच्यासाठी देवबाग एकदम परफेक्ट ठिकाण आहे. बोट सुरू होताच तुम्हाला दिसतात मॅंग्रोव्हचे जंगल, नदीचा शांत प्रवाह आणि पुढे उघड्या समुद्राचं अप्रतिम दृश्य. बोट चालू असताना जो थंड वारा लागतो तो अनुभव शब्दात सांगणं खूप अवघड आहे. इथे कधी कधी डॉल्फिन्सही दिसतात, पण ते पूर्णपणे नशिबावर अवलंबून असतात. सकाळची वेळ बोट राईडसाठी सर्वात बेस्ट असते. कुर्ला तालुका आहे, त्याला क्रोकोडाईल शेप म्हणतात. अजून समोर दिसतोय त्याला क्रोकोडाईल सारखा शेप आहे त्याचा डोंगरचा म्हणून आपला क्रोकोडाईल पॉइंट म्हणतात तो पूर्ण. तो इकडनं हे आता आपली त्याला कर्ली नाव त्याचं, कर्ली म्हणून. ते हा समोरचा अरेबियन सी, अरबी समुद्र, त्याचा आणि या कर्लीचा इथे संगम झालाय. समोरची लाट दिसत आहेत बघा, व्हाईट वाली, समोर जे व्हाईट दिसतंय तिथे संगम झाले. आणि समुद्राचं जास्ती पाणी म्हणून हे खारं पाणी आहे आणि त्याला खाडी बोलतात आपल्या इथे. कर्ली खाडी रिव्हर आहे ती, पण खाडी नाव ठेवलं कारण खाऱ्या पाण्या खाडी. जर वर गेला तर त्याला नदीच बोलणार ते लोक, कारण समुद्राच्या जवळ इथे संगम झालेला आहे. म्हणून इथे 5-6 किलोमीटर किती पण वर जातो. आणि आता हाय टाईड आहे म्हणून हे बीच दिसत ना तेथपर्यंत चालत येऊ शकतं. असं ओपन होणार संध्याकाळी, पूर्ण ओपन होतं. एक सिगल बर्ड आयलंड आहे, सिगल पक्षाचं. म्हणजे तो ऑस्ट्रेलियन बर्ड असतो, इथे बसतो तो. आता सकाळचं इथे नाही आहे, बाहेर समुद्र आपल्याला लाईट हाऊसचा पर्याय कुठे ना कुठे दिसणार, समुद्रात असतो तो. तो व्हाईट कलरचा आपला जो जसा कावळा असतो कबूतर वगैरे त्याच साईजचा असतो, व्हाईट कलरचा असतो तो. बर्फातला पक्षी, ऑस्ट्रेलियन बर्ड आहे तो. थंडीच्याच दिवसांनी असतो इथे. आता जानेवारी नंतर तो मग नसणार, कमी कमी होणार. आता जास्त करून हा नोव्हेंबर डिसेंबर भरपूर असतो. असलेले तर आताच असणार होते, कारण नंतर कसे इथे राईड चालू होता पॅरामोटर वगैरे, लोकांना उतरतात त्यामुळे मग उडून जातात. सकाळची पण फिशिंग होते समुद्रात, त्यामुळे ते जास्त करून तिथे असतात. तो खेकडे मासे असंच खातो, बाकी काय खाणं, फळं खात नाही, झाडांवर बसत नाही, फक्त खेकडे खाणार, मासे खाणार. हा सिगल पक्षी दाखवतो, असं भेटणार वाटे नाही जाणार, कुठे ना कुठे तरी भेटणार. हाय टाईड मुळे एवढं दिसतंय, लो टाईडला अजून ओपन होणार, याच्यापेक्षा मोठं दिसणार आणि असं उंच दिसणार. एवढं पाणी खाली जाणार, कमी होणार. हे आता 1 वाजता चालू होणार, 12-1 वाजेपर्यंत सुकायला चालू होणार. कारण आता सकाळची हाय टाईड आहे. सुनामी आयलंड सुद्धा पाण्याखाली गेलेलं असतं. हा पूर्ण.
डॉल्फिन समोर आहे. आणि आता आता निघतेच 8 वाजले आणि डॉल्फिन बघा तिथे आहेत, म्हणजे जात आहेत. मग अशी एकाला बाजूसून बोट गेली, त्याला विचारलं, ते बोलले जातात त्या साईडला. म्हणजे 10 वाजता येतात, 9 वाजता डॉल्फिन साठी येतात, त्यांना डॉल्फिन मध्ये दिसत नाही. इथे जास्त राहत नाही, कारण कशा बोटी चालू होतात, पॅरासेलिंगच्या बोटी चालू होतात, त्यामुळे ते साऊथला जातात. त्या साऊथ साईडला कसं बोटिंग वगैरे काही नाही. नॉर्थला तरी मालवणच्या बोटी चालू होतात, सगळीकडे बोटिंग चालू असते टुरिस्ट. तिथे काहीच नाही असलं बोटिंग वगैरे, त्यामुळे तिथे राहतात ते जाऊन. समोर बघा म्हणतो डॉल्फिन असते, ते बघा तिथे आहे समोर आहे. ते बघा ते ना. त्याला निवती किल्ला बोलता, फोर्ट. वरती एक पोर्ट आहे, पण साईडचं सगळं झाडं वाढले, त्यामुळे पडून गेलेलं आहे पूर्ण. तो त्या साईडनं एक बुरुज असे दिसते, ते काटे उभे केलेले दिसते बघ तिथे. पण तो फ्लॅग लावला तिथे, तो पडला, पण तो काम केलेलं नाही त्याचं काय, असं पडून गेला. तो कसा इथे यायला त्याच्यावर गेला. आपला सिंधुदुर्ग पोर्ट आहे, फिरायला भेटतो बाकीच्या पोर्ट सारखं, तसं फिरायला नाही भेटत. एकदम झाडं वगैरे वाढली, काहीच नाही. तेव्हा आता होतं ते पूर्ण, लक्ष नाही दिलं त्याच्यावर. हा गोल्डन रॉक समोरचा.
आता सकाळचा पूर्ण दिवसभर असा म्हणजे सूर्याची लाईट हे पडले पाहिजे किरण त्याच्यावर की हा चमकतो पुरा गोल्डन. समोर दिसतंय ते नेवती बीच आहे. नेवती, हा नेवती म्हणून गाव आहे छोटसा. यायला जायला रोड आहे. 2-3 असे रिसॉर्ट आहे. जास्त आपल्या देवबाग मध्ये रिसॉर्ट रेस्टॉरंट आहे तसे नाही. ते नेवती बीच आहे. नेवती पूर्ण नेवती आहे मधनादकडे. इथे म्हणजे एकदम शांत समुद्र फॅमिलीसाठी आणि यायला राहण्याची वगैरे सोय आहे. पण असे जे आपले शॉप भेटतात मार्केट म्हणजे मॉल कसे तसे इथे नाही. लांब जावं लागतं मार्केट. आपण लाईट हाऊसला जाणार तिथे आहे ते पाणी येते. हा पण त्याला हायटाईड फुल पाहिजे. तेव्हा कसं हायटाईड जेव्हा फुल असते ती लाईन दिसते बघा तिथे आहे. त्या लेवलला तरी तिथे पाणी पाहिजे. म्हणजे जो लाईट हाऊसचा मोठा दगड आहे त्याला तर ते फवारा बाहेर येतो तिकडून. हा गोल्डन रॉक नेवती गोल्डन रॉक म्हणतात तो. आता आपण सरळ लाईट हाऊसला बाहेर जाणार. मध्ये पूर्ण पूर्ण ओशनच आहे समुद्र आहे. मध्ये काय पॉइंट नाही आहे. नाही ना व्हाईट कलरचा असतो सिगल बर्ड. असला मध्ये तर दाखवतो. इथे शूटिंग चालू असतात. आता आता असंच जाणार आणि पुढे येणार हे आता आपल्याला इथे दिसतात. आता तुम्ही जर स्पेशल डॉल्फिन सफर घेतली तर जो संगम दाखवला त्याच्या बाहेर येतात 10 मिनिटं. तिथे बोटी थांबतात. तो डॉल्फिन पॉइंट आहे. हा मग हे डॉल्फिन तिथे दिसणार नाही. आता जाणार त्या साईडला. आणि नंतर आता कसं लोक 10 वाजेपर्यंत दिसतात डॉल्फिन. पण आता 8 वाजताच जर इथे आहेत तर मग विषय देणार पुढल्या डॉल्फिनचा. कारण हे आता पुढले आता येईपर्यंत नेवतीला हे जाणार निघून. पुढल्या ट्रिपला आता दिवसभर डॉल्फिन नसणार. हे गेले काही एवढ्या देणार नाही. मग रात्री असे प्रवास करतात त्या साईडला कारण फिशिंग चालते तिथे रात्रीची आणि त्यामुळे आणि बोटी वगैरे बंद होतात म्हणून तिथे येतात. हा सिगल बर्ड जरा काहीतरी पकडताय तिथे छोटे छोटे मासे असतात वरती त्यांना ते पकडतात. हा तिथेच लाईट हाऊस आहे. चालू आहे संध्याकाळचे व्हाईट कलरची लाईट पेटणार बीच वरून बघितली तर.
म्हणून बाहेर येतो ना, ही समोर बोट थांबले बघा वेव्ह चेसर, त्याच्या समोर तिथे होल एक आहे, तिकडनं तो बाहेर येतो. पण ते आता नाही दिसणार तो, कारण पाणी त्याला हाईट भरपूर पाहिजे, भरलेलं पाहिजे. तो बघा आता पाणी बघा जरा बाहेर आलं तिकडनं. हा, तिकडनं पाणी ते बाहेर येतं, पण त्याला अजून हाईट पाहिजे काय येतं ते. ही बोर्ड आहे ना, त्याच्या समोर त्या साईडला होल कसं आहे, तिकडनं ते पाणी बाहेर येतं पूर्ण. पण ही जी लेवल आहे बघा, ते वाईट वाईट दिसतंय, तेवढं तरी पाणी पाहिजे, मग ते जोरात येतं. आणि अशी लाट म्हणजे पाहिजे, अशी जाऊन त्याला धडकते लाट ना, वरून बाहेर येत. हा, खालून ना एक होल आहे, तिकडनं आत जातं पाणी, वरून बाहेर येतो. तो बघा ती गॅप दिसते मध्ये, वाईट वाईट झालंय तिथे वरती. हा, या बोटच्या टोकाला बघा, हे पुढचं टोक आहे बोटचं, त्याच्या तिथे. आलं तर आता जरा येणार, मगाशी आलेलं तस. ना साईड ना, म्हणून इथे ते होणार. त्या साईड बाकी काय होत नाही बोटला. आणि त्याच्यातलं मांस काढतात. आपलं जे ऑयस्टर असतो बघा, तसं सेम ऑयस्टर सारखं. पण हे भरपूर छोटे आहेत, हे काढता येणार ना. हा, इथे ना आपलं खाडीत भेटलं. हे बघा, हे समोरून इथे बघा, हवा एकदम शांत पाणी आहे, कारण हवा अडवली जाते याला, कुठनं पण जरी आली तरी. फक्त बाहेरून आली हवा, बाहेरून लागली तरच इथे खवळतो. बोटला काय फरक नाही. आता हाय टाईड चालू, अजून भरणार पाणी हाय टाईड. हे कसं बघा, एक दलान कसं आहे, उतर कसं पूर्ण पाणी येऊ जात उतर. ते काय नॉर्मलच आहे, ते पाणी जाऊन जाऊन गॅप आहे, हे सगळं असं पाणी बसून बसून पाण्याने झरून गॅपे पडतात.
जुनं लाईट हाऊस दगडापासून बनवलंय पूर्ण. ब्रिटिशांच्या पण आधी, ब्रिटिशकालीन लाईट हाऊस म्हणतात त्याला, पण त्याच्या पण आधीच आहे ते. समोर बघा ते पायऱ्या दिसतात, तेच एक पायऱ्या आहे जायला वरती. पण जास्त अशी बोट लावायला भेटत नाही, बोट धडकते कारण हवा आहे त्यामुळे चढण्यासाठी कठीण आहे वरती, सहसा चढायला भेटत नाही. दोन दगडाच्या मधून बोट जाते, ते इकडनं जाणार. हे आतमधनं जाणार बोट. समोर फोन द्या, याच्या आतमध्ये जाणार आहे. हा. त्यामुळे इथे घालतो, इथे सगळ्याच बोटी जात नाही, हवा वारा वारा वगैरे असली हवा तर मग हे जायला भेटत नाही. हलू नका जागेवरून, खाली बसा काय, कारण याचा टर्न मारायला भेटत नाही. सरळ जाऊन सरळ सरळ जाऊन रिव्हर्सला द्यावं लागतं. हात बाहेर काढू नका. पुढे जावा, एकदम पुढे उभं राहा. वरती चढा त्याच्यावर. आता पाणी उडेल ना जाता, इकडलं आता झालंय सगळं, आता रिटर्न जातो. हवा असल्यामुळे पाणी उडणार जरा. जॅकेट घ्या, जॅकेट पकडा, असं आडोसला जॅकेट पकडा. मध्ये जाऊ खाऊ आणि मग परत चालेल.
तर आमची बोट राईड कंप्लीट झाली आणि बोट राईड झाल्यानंतर खरंच थोडा थकवा येतो म्हणून आम्ही थोडा वेळ आराम केला. मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात बसून चहा घेतला. थंड वारा, शांत वातावरण आणि मनाला मिळालेली शांतता हे सगळं खूप रिफ्रेशिंग होतं. बोट राईड नंतर लगेच पुढचा प्लॅन न करता किमान 1-2 तास आराम जरूर घ्या. आराम झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही ठरवलं की रॉक गार्डनला जायचं बाईकवर, म्हणून आम्ही 1 दिवसासाठी बाईक रेंट केली. बाईक रेंट करताना ब्रेक्स, लाईट्स आणि टायर हे एकदा नीट तपासून बघा. बाईकवरचा प्रवास हा स्वतःमध्येच एक अनुभव आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं, छोट्या गावातून जाणारा रस्ता आणि कधी-कधी दिसणारा समुद्र हे दृश्य खूपच सुंदर आहे. संध्याकाळची वेळ असल्यामुळे हवामान एकदम परफेक्ट होतं आणि बाईक राईडसुद्धा आम्ही खूप एन्जॉय केली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे रॉक गार्डनकडे जाताना थोडी ट्रॅफिक लागते, विशेषतः 5 नंतर. पर्यटक जास्त असतात, लोकल वाहनं, त्यातल्या त्यात बाईक, कार म्हणून जास्त वेळ लागू शकतो. जर तुम्ही शांतपणे एन्जॉय करायचं ठरवत असाल, तर 5 वाजेच्या आधी थोडं पोहोचणं बेस्ट आहे. तर फायनली आपण रॉक गार्डनला पोहोचलेलो आहे आणि ही यांची इकडच्या साईडला पार्किंग आहे. तर आम्ही गाडी पार्क केली आणि बाहेर असे शॉप्सही आहेत, तिथे तुम्ही शॉपिंग करू शकतात. नंतर तुम्हाला जर खायचं असेल काही तर खाऊ शकतात. तर मी इथे फ्रिज मॅग्नेट घेतलेलं एक, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. हे फ्रिज मॅग्नेट मी घेतलेलं. आता आपण आलो आहोत रॉक गार्डनच्या एंट्री गेटजवळ. रॉक गार्डनचा जो टायमिंग आहे संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत आहे आणि रॉक गार्डनची फीज आहे ₹10 पर पर्सन. इतक्या कमी तिकिटात इतकं सुंदर निसर्गदृश्य पाहायला मिळते, हे खरंच खूप छान आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कोणत्याच सिमला नेटवर्क नाही आहे, तर तुम्ही कॅश कॅरी करा. ते यू-पी-आयही प्रोव्हाईड करत नाहीत, कारण तिथे नेटवर्क नसल्यामुळे. रॉक गार्डन जवळच तुम्हाला एक अशी मालवण नावाची मोठं त्यांनी स्टॅच्यू सारखं केलेलं ते दिसेल. तिथे सगळेच लोकं थांबतात बिकॉज ऑफ ते फोटोजेनिक आहे आणि तुम्ही तिथे थांबून खूप सगळे फोटो काढू शकतात. इथे थोडी गर्दी जास्त असते, पण संध्याकाळच्या लाईटमध्ये फोटो खूप छान येतात. आता आपण आलो आहोत रॉक गार्डनच्या आतमध्ये. इथे मोठमोठे दगड, त्यावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि लाटांचा आवाज, हा अनुभव खरंच खूपच वेगळा होता. संध्याकाळच्या वेळेला सनसेट व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि वातावरणही एकदम मस्त आहे. एक सेफ्टी टिप: दगडांवर चालताना काळजी घ्या. असा होता आमचा डे 2 आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.